काल बच्चू कडूसह इतर शेतकरी नेत्यांची जे आहे ते मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली। त्यानंतर 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांचं कर्जमुक्त करण्याचं आश्वासन देण्यात आलं। आज दुपारी 12 वाजेपर्यंत बच्चू कडू नागपुरात पोहोचतील, आंदोलकांची भेट घेतील आणि त्यानंतर आंदोलनाची सांगता जी आहे ती होण्याची शक्यता आहे। मात्र सद्यस्थितीत आंदोलन सुरूच आहे। या सभागृहात पाहाल तर या पद्धतीने जे आहे ते आंदोलक याच ठिकाणी जे आहे ते ठिय्या मांडून बसले आहेत। आता यांना आतुरता आहे बच्चू कडू मुंबईमधून नागपूरमध्ये कधी येणार। रात्री त्यांचं विमान मिस झाल्यामुळे ते येऊ शकले नाही, आज ते पोहोचतील। भाऊ, काय आदेश आलेले बच्चू भाऊची, कधीपर्यंत पोहोचणार आहे? हे पहा, बच्चू भाऊ 12 वाजेपर्यंत नागपूरला पोहोचतील। रात्री त्यांची फ्लाईट मिस झालेली आहे आणि बच्चू भाऊ यांची विजयी मिरवणूक या नागपूरच्या एअरपोर्टपासून ते आंदोलन ठिकाणापर्यंत आहे आणि इथं आल्याच्या नंतर बच्चू भाऊ हे सर्व शेतकऱ्याला संबोधित करतील आणि पुढची रणनीती किंवा ही शेतकऱ्याची आतापर्यंत काय सरकार सांगायचं की फडणवीस सरकारांनी सांगितलेलं होतं इलेक्शनमध्ये की 7-12 कोरा करू, पण कधी करू हे सांगितलेलं नव्हतं। त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी आणि बच्चू भाऊ यांनी सरकारला विचारलं की बाबांनो 7-12 कोरा करणार तर कधी करणार। तर या ठिकाणी सरकारने ही तारीख दिलेली आहे, ती तारीख 30 जूनची आहे आणि सरकारला भांडायला अतिशय खूप मोठा हत्यार बच्चू भाऊच्या हातामध्ये आहे। 30 जूनपूर्वी सरकारला कर्जमाफी करावीच लागणार आहे आणि हे बच्चू भाऊच्या नेतृत्वाखाली केलेल्या शेतकऱ्याच्या आंदोलनाचं यश आहे। बरं, जे काही काल चर्चा झाली, चर्चेतून जे काही तोडगा निघाला, त्यामुळे कुठेतरी आता आनंदाचं वातावरण आहे शेतकऱ्यांना? 100%। कारण काय होतं, बँकेवाले रोज दरवाजाला खटखट करून शेतकऱ्यांना फाशी घ्यायला म्हणजे मजबूर करत होते, त्याला दिलासा खूप मजबूत भेटलेला आहे। सर, आजसुद्धा शेतामध्ये पाऊस आहे, म्हणून हे कुठंतरी थांबलेलं गेलेलं आहे आणि येत्या काळामध्ये 30 जूनच्या आधी जर हे कर्ज माफ नाही झालं तर याच्यापेक्षा तीव्र प्रकारे आंदोलनं होण्याची फार दाट शक्यता आहे। कारण आतासुद्धा 5000 लोक ट्रॅक्टर ते घेऊन, माहीत आहे हे BJP सरकार येड्यात काढण्याचं आहे, म्हणजे झोपेची सोंग घेण्यामध्ये 100% माहीर आहे। म्हणून आपल्या माहितीसाठी सांगतो, मीडिया बांधवाच्या माहितीसाठी सांगतो, या संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची जीत झालेली आहे, संघर्षाचे जीत झालेले। त्याचमुळं आपल्याला मी सांगू शकतो तर रात्री 5000 शेतकरी ट्रॅक्टर आणि गाड्या घेऊन येण्यासाठी या ठिकाणी तयार होते, परंतु एकजुटीची ताकद आज या ठिकाणी दिसलेली सर्व पक्षीय सर्व शेतकरी संघटनांची एक ताकद असल्यामुळं सरकारला या ठिकाणी झुकावं लागत आहे। नक्कीच आंदोलकांवर गुन्हे देखील दाखल झालेले आहे। एकीकडे तुम्ही आनंद साजरा करणार, मात्र 2 ते 2.5 हजार आंदोलकांवर गुन्हे देखील दाखल करणे, एकीकडे प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा तुम्ही ठेवली होती, आता गुन्हे दाखल झाले। खरं तर गुन्हे दाखल हो, आम्ही तर हे पण तयारीत आलेले होते शेतकरी, गोळी जरी छातडावर आली तरी आम्ही गोळी घेण्याची तयार होतो। गुन्हे तर हा एक दागिनाच आहे आंदोलकांचा, जोपर्यंत गुन्हे दाखल होतील तोपर्यंत सरकार मानत नाही, म्हणून गुन्हे दाखल होतील आणि होत राहतील आणि झालेले आहेत, आत्तापर्यंत देखील झालेले आहे। विमानतळ ते आंदोलन स्थळापर्यंत कशा पद्धतीने जल्लोष असणार, काय तयारी केली जाणार आहे? हे पहा, बच्चू भाऊ यांच्या आणि शेतकऱ्याच्या आंदोलनाचं यश आहे, त्याच्यामुळे शेतकरी आनंदामध्ये आणि पूर्णतः विजयी योद्ध्याचं जसं स्वागत केलं जातं तसं बच्चू भाऊचं आणि सर्व शेतकरी नेत्यांचं आम्ही त्या ठिकाणी विमानतळ ते हे आंदोलन ठिकाण या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी स्वागत करणार आहोत। नक्कीच, खूप खूप धन्यवाद। आपण पाहू शकतो की काल जे काही सरकारसोबत चर्चा झाली आणि 30 जून जी आहे ती तारीख निश्चित करण्यात आली। यापूर्वी सरकारकडनं फक्त आश्वासन देण्यात आलेलं होतं आम्ही कर्जमाफी करू, मात्र तारीख निश्चित करण्यात आली नव्हती। त्यामुळे एकूणच बच्चू कडू यांच्या नेतृत्वात निघालेल्या आंदोलनानंतर जे आहे ते हे मोठं यश जे आहे ते शेतकऱ्यांच्या पदरी पडलं, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे नक्कीच आमच्या शेतकऱ्यांचा योद्धा बच्चू कडू असल्याने आज दुपारी जेव्हा ते नागपूर विमानतळावर दाखल होतील त्या ठिकाणाहून त्यांची भव्य अशी मिरवणूक काढत आंदोलन स्थळापर्यंत जे आहे ते भव्य असं स्वागत करण्यात येल्यास स्वागताची तयारी या ठिकाणी करण्यात आली असल्याचं देखील शेतकरी आंदोलकांच्या म्हणणं आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।